हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्टमधला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे निधन वार्ता. सुरू करूयाचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली व्यक्ती ज्यांचं निधन झालेलं आहे ती व्यक्ती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्या व्यक्तींची ओळखच आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. ते एक निसर्गकवी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी जी काही गीतं लिहिली, गाणी लिहिली, ती आपल्याला बरीच गाणी त्यातली माहीत देखील त्या ठिकाणी आहेत. आणि आगामी काळात तुमच्या ज्या काही परीक्षा होतील त्यांच्यावरती त्याच्यामध्ये या व्यक्तीवरती प्रश्न विचारण्याची थोडी शक्यता जास्त आहे. ओके, कोणती व्यक्ती आहे तर त्यांचं नाव आहे ना. धो. महानोर. आणि हे एक ज्येष्ठ निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, नामदेव धोंडो महानोर. ओके, बऱ्याच वेळेला आपण जी काही मृत्यू झालेले लोक आहेत त्यांचं जन्म ठिकाण लक्षात ठेवत नाही, परंतु या ठिकाणी नादो महानोर यांचं जन्म ठिकाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर ते जन्म ठिकाण आहे पळसखेड. आता लक्षात ठेवा, पळसखेड हे गाव का लक्षात ठेवायचं आहे, कारण भविष्यात तुम्हाला मी सांगणार आहे की पळसखेडची गाणी या नावानं त्यांचा एक कविता संग्रह रिलीज झालेला आहे. त्यामुळं ज्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांच्या गावाच्या नावानं त्यांनी कविता संग्रहाला नाव दिलेलं आहे. सो पळसखेड हे अजिंठ्या लेण्याच्या पायथ्याशी असलेलं गाव जे आहे तिथं त्यांचा जन्म झालेला आहे. साहित्यिक माणूस होता. बरीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि ते पुस्तकं किंवा साहित्य संपदा आपण कॅटेगराईज करतोय. त्यातली पहिली कॅटेगरी आहे कविता संग्रह. आणि हा कविता संग्रहामध्ये बरीच मोठी यादी त्या ठिकाणी आहे. ओके, सो ही यादी जी आहे ती तुमच्या नोट्समध्ये डिटेलमध्ये दिसेल. त्याच्यामध्ये अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवे लागण्याची वेळ, पक्ष्यांचे लक्ष थवे, अशी बरीच त्या ठिकाणी कविता संग्रह त्या ठिकाणी आहेत. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे परीक्षेला जाताना त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, एक कादंबरी देखील त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहे गांधारी या नावानं. नंतर लोककथा संग्रह त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. लोककथा संग्रहामध्ये गपसप आहे, गावातल्या गोष्टी आहेत. नंतर इतर काही पुस्तकं लिहिली आहेत, त्यातली काही मी सांगतो तुम्हाला. ओके, पहिलं आहे पु ल देशपांडे आणि मी, यशवंतराव चव्हाण आणि मी, शरद पवार आणि मी. ओके, नंतर शेतकरी दिंडी, विधिमंडळातून, आनंदयोगी, पूल, भूताटकी, अवदसा, अशी बरीच पुस्तकं देखील त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. इथं बघा, काही व्यक्तींसोबत त्यांचा जो काही सहवास आलेला आहे त्यांच्यावर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. मग पु ल देशपांडे असतील, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील, राष्ट्रवादीचे शरद पवार असतील, यांच्यासोबत त्यांनी काही जो काय वेळ वगैरे घालवला असेल, त्यांच्या सहवासातून त्यांना जे काही अनुभव आले त्यांच्यावर त्यांनी पुस्तकं लिहिलेत. नंतर काही चित्रपट आहेत, त्या चित्रपटांमधली गाणी स्वतः नादो महानोर यांनी लिहिलेली आहेत. मग ती चित्रपट आहेत जैत्र जैत, एक होता विदूषक, दोघी, मुक्ता सर्जा, मालक, उरूस, अजिंठा, यशवंतराव चव्हाण. आणि काही गाणी बघूयात ज्यांची गाणी त्यांची अतिशय गाजलेली होती. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजवतो, हे गाणं तुम्ही कदाचित ऐकलं असेल. ते गाणं नादो महानोर यांनी लिहिलेलं आहे. नंतर चिंब पावसानं रान झालं आबादानी, मी रात टाकली, मी कात टाकली, आम्ही ठाकर ठाकर ठाकर, या रानाची पाखरं पाखरं पाखरं, हे गाणं सुद्धा फार प्रचलित आहे. लहान मुलं बऱ्याच वेळेला तुम्ही गॅदरिंगमध्ये हे गाण्यावर डान्स करताना तुम्ही बघितले असतील. ओके, नंतर आहे नभ उतरू झालं चिंब थर थर ओलं. ओके, नंतर मन चिंब पावसाळी, राजसा जवळी जरा बसा, मी काट्यातून चालून थकले. अशी सुंदर गाणी जी आपण मराठी चित्रपटांमधून ऐकली, ती सर्व गाणी नादो महानोर यांनी लिहिलेली आहेत आणि याच्यावरती आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. सो गाणी जी आहेत ती तुम्हाला पाठ पाहिजेत, कारण याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकेल. ओके, नंतर या माणसाचं क्षेत्र साहित्य क्षेत्राच्या पलीकडे पण त्या ठिकाणी होतं, ते म्हणजे राजकीय क्षेत्र. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांनी काम केलं. 1977 ते 1980 आणि 1990 ते 95 असे 2 वेळा ते विधिमंडळामध्ये आमदार म्हणून होते, राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून. ओके, किंवा आमदार म्हणून. नंतर पुरस्कार बघा, पद्मश्री पुरस्कार आहे 1991ला, साहित्य अकादमी आहे पानझड नावाच्या कविता संग्रहाला. नंतर कृषीभूषण, वनश्री, कृषीरत्न पुरस्कार. नंतर आहे जनस्थान पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आपल्या महाराष्ट्र शासनाचा. ओके, नंतर आहे यशवंत वेणू पुरस्कार, अनंत भालेराव पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्सचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार, डॉक्टर पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार, असे बरेच पुरस्कार त्या ठिकाणी आहेत. परंतु तुम्हाला पद्मश्री असेल, साहित्य अकादमी असेल,
जनस्थान असेल, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार असेल, हे तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहेत. असं नाही की बाकीचे पुरस्कार विचारणार नाहीत, विचारू शकतात, पण प्रामुख्यानं हे पुरस्कार तुम्हाला आयोग विचारू शकतं. आता आपण त्यांना जे काही इतर सन्मान मिळालेले होते ते सन्मान बघूयात, कारण हे तर आपण पुरस्कार बघितलं. आता बघा, काही साहित्य परिषदांचे, काही मंडळांचे, काही साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होते. सो मराठवाडा साहित्य परिषद जे आहे त्याचे अध्यक्ष होते, प्लस अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नागपूर या ठिकाणी जे काही पहिलं जलसाहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. नंतर पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. औदुंबर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी त्या ठिकाणी भूषवलेलं आहे. ओके, येस. नंतर पुढची व्यक्ती महत्त्वाची आहे, त्यांचं नाव आहे CR राव. ओके, CR राव या नावावरून तुम्हाला अंदाज आला असेल की ही व्यक्ती भारतीय आहे, परंतु ही व्यक्ती जरी जन्मानं भारतीय असली तरी ती भारतीय अमेरिकन गणिततज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होती. याचा अर्थ त्यांचा जन्म जरी भारतातला असला तरी मृत्यूच्या वेळी त्यांच्याकडे नागरिकत्व अमेरिकेचं त्या ठिकाणी होतं. सो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतं की नुकतंच CR राव यांचं निधन झालं, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? गणिततज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा, कॅलमपुडी राधाकृष्णराव. वयाच्या 103व्या वर्षी अमेरिकेमध्ये त्यांचं निधन झालं. वय वर्ष थोडं माहिती असू द्या, कारण 100 वर्षाच्या वर ते जगलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रश्न विचारला देखील जाऊ शकतो. नंतर काही विद्यापीठांमध्ये ते प्रोफेसर त्या ठिकाणी होते. कोणकोणतं? तर पेन्सिल्व्हेनिया नावाचं विद्यापीठ आहे आणि बफेलो इथं एक युनिव्हर्सिटी आहे. सो पेन्सिल्व्हेनिया आणि बफेलो येथील युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. नंतर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही जी काही संस्था आहे त्या संस्थेचे आधारस्तंभ म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. नंतर त्यांना मिळालेले पुरस्कार आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, ज्याच्यावर आयोग किंवा संबंधित परीक्षा संस्थांकडून प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, आता पुरस्कारामध्ये पहिले 2 पुरस्कार जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ते भारताचे नागरी सन्मान आहेत. एक आहे पद्मभूषण आणि दुसरा आहे पद्मविभूषण. आता जर आपल्या नागरी पुरस्कारांची क्रमवारी बघितलं तर 1 नंबरला आहे भारतरत्न, 2 नंबरला आहे पद्मविभूषण, 3 नंबरला आहे पद्मभूषण आणि 4 नंबरला आहे पद्मश्री. मी माझ्या लेवलला अभ्यास करत असताना काय करतो तर यांना नंबरिंग करून ठेवलेलं आहे. 1 नंबर भारतरत्न, 2 नंबर पद्मभूषण, 3 नंबर पद्मभूषण आणि 4 नंबर पद्मश्री. सो बऱ्याच वेळेला पद्मविभूषण पद्मश्री असे पुरस्कार येतात, त्यामुळे मी काय करतो या लोकांना नंबरिंग करून टाकतो. सो आपल्याला पुरस्काराचं नंबरिंग करायचं आहे 23 म्हणजे 2 नंबरचा आणि 3 नंबरचा नागरी पुरस्कार. 2 नंबरचा कुठला आहे पद्मविभूषण, 3 नंबरचा कुठला आहे पद्मविभूषण. त्यामुळे CR राव म्हटल्यानंतर नंबर 23 लक्षात ठेवायचं का, 23 नंबरला हे 2 पुरस्कार त्या ठिकाणी आहेत. ओके, सो नंबर 23 पद्मभूषण आणि विभूषण लक्षात ठेवण्यापेक्षा नंबर 23. नंतर शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, अमेरिकेचं सायन्स मेडल. आणखीन एक महत्त्वाचा पुरस्कार त्यांना 2023 मध्ये मिळालेला होता. जूनमध्ये मी चालू घडामोडी जेव्हा घेतल्या जूनच्या, त्याच्यामध्ये हे त्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार 2023. या इंटरनॅशनल स्टॅटिस्टिक्स अवॉर्ड किंवा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्काराला संख्याशास्त्रातील नोबेल या नावानं देखील ओळखलं जातं. नंतर 2020 मध्ये त्यांना जेव्हा वयाची 100 वर्ष पूर्ण झाले तेव्हा देशाच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला होता. ओके, सो एक महत्त्वाची व्यक्ती ज्यांनी संख्याशास्त्रामध्ये फार मोठं योगदान त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलं. नागरी सन्मान त्या ठिकाणी मिळालेले आहेत, आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत. ओके, येस. नंतर एक महत्त्वाची व्यक्ती ज्यांच्या निधनानं वर्तमानपत्र आणि जे काही मीडिया आहे त्याच्यावरती बरेच दिवस चर्चा त्या ठिकाणी रंगलेली होती, ती म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. हे एक कला दिग्दर्शक आहेत, म्हणजे चित्रपटांमध्ये जे काही सेट वगैरे बनवलं जातात, जे काम केलं जातं त्यांना कला दिग्दर्शक म्हणून तो. सो बऱ्याच चित्रपटांचे सेट या नितीन चंद्रकांत देसाई यांनी बनवले होते. सो ह्यांनी आत्महत्या केली होती म्हणून ते चर्चेत होते आणि आत्महत्या केलेलं ठिकाण आहे ND स्टुडिओ कर्जत या ठिकाणी. त्यांच्या नावाच्या शॉर्ट फॉर्मनं एक स्टुडिओ बनवला होता ND स्टुडिओ. सो याच ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली 2005 मध्ये. कर्जत या ठिकाणी ND स्टुडिओची उभारणी त्या ठिकाणी केली होती. N फॉर निखिल अँड D फॉर देसाई. ओके, येस. नंतर या माणसाला कला दिग्दर्शनासाठी बरेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत, फिल्मफेअर पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळालेले आहेत.
सो आपण कोणत्या कोणत्या चित्रपटांसाठी त्यांना कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत? एक आहे हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या चित्रपटातील कला दिग्दर्शनासाठी निखिल चंद्रकांत देसाई यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. प्लस 1942 एक प्रेमकथा, खामोशी आणि देवदास या चित्रपटातील कला दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. सो फिल्मफेअर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. प्लस हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातील दिग्दर्शनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा चित्रपट पुरस्कार देखील मिळालेला आहे. सो बेसिकली कला दिग्दर्शन या क्षेत्रामध्ये त्यांना 3 महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. एक आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 2 आहे फिल्मफेअर पुरस्कार आणि 3 आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्य चित्रपट पुरस्कार. आणि हे सगळं कुठं आहे? कला दिग्दर्शन, आर्ट डिरेक्शन. ओके, येस. नंतर बरेच असे मराठी आणि हिंदी चित्रपटांची यादी मी ठिकाणी दिलेली आहे, ज्या यादीमध्ये जे काही पिक्चर आहे त्याच्यामध्ये कला दिग्दर्शन स्वतः त्या ठिकाणी निखिल चंद्रकांत देसाई यांनी केलेलं आहे. ओके, मग त्याच्यामध्ये परिंदा असेल, अकेले हम अकेले तुम असेल, मुन्नाभाई एमबीबीएस असेल, लगे रहूं मुन्नाभाई एमबीबीएस असेल, फॅशन, स्वदेश, वन्स अपॉन टाइम, खामोशी, विजेता, देवदास, जोधा अकबर, हरिश्चंद्राची फॅक्टरी असे बरेच चित्रपट आहेत. इवन बालगंधर्व आहे, राजा शिवछत्रपती आहे, ज्या चित्रपटांचं कला दिग्दर्शन हे त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. ओके, येस. नंतर ओबीसी समाजासाठी आपलं आयुष्य पणाला लावणारे जे काही व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे हरी नरके. हरी नरके यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. यांच्याबद्दल आपण त्यांनी भूषवलेली पदं असतील, त्यांनी लिहिलेली पुस्तकं असतील, हे सगळं 1 बाय 1 त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट यांची ओळख काय, तर हे एक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक होते आणि महाराष्ट्रामध्ये जी काही समता परिषद आहे त्या समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ही जी काही 2 व्यक्तिमत्व आहेत त्या 2 व्यक्तिमत्वांचा अभ्यास हा त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग राहिलेला आहे. सो त्यांच्या जीवनावर आधारित बरीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. पहिलं आहे महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा, हे पुस्तक त्यांचं बरंच गाजलं त्या ठिकाणी. नंतर महात्मा फुले यांची बदनामी, एक सत्यशोधन. नंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ओबीसींच्या भवितव्यावर कुऱ्हाड आणि दलित साहित्याच्या शोधात, अशी बरीच पुस्तकं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. त्यातली प्रामुख्याने ही पुस्तकं तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची त्या ठिकाणी आहेत. नंतर काही महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. त्यातलं पहिलं पद आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग जो आयोग आहे त्या आयोगाचे सदस्य त्या ठिकाणी होते. नंतर महाराष्ट्र राज्य शासनानं मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा देण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती आणि ह्या रंगनाथ पठारे समितीनं त्या ठिकाणी बरेच पुरावे त्या ठिकाणी गोळा केले होते आणि ह्याच्यामध्ये प्रमुख समन्वयक ची काही भूमिका आहे ती हरी नरके यांनी भूषवलेले होते. भंडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था जी आहे त्याच्या मंडळाचे उपाध्यक्ष होते. नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे तिथलं महात्मा फुले अध्यासन जे आहे त्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. नंतर 2 महत्त्वाच्या गोष्टींमध्ये त्यांनी अप्रतिम योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. एक तर पुणे विद्यापीठाचं नामकरण आणि दुसरं भिडेवाडा जो आहे त्या भिडेवाड्याचं स्मारकामध्ये रूपांतर व्हावं, कारण ह्या भिडेवाड्यामध्ये ज्योतिबा फुले यांनी त्या ठिकाणी पहिली मुलींची शाळा त्या ठिकाणी सुरू केलेली होती. ओके, येस. नंतर पुढचं व्यक्तिमत्व अतिशय महत्त्वाचं आहे, त्यांचं नाव आहे बिंदेश्वर पाठक. ओके, या व्यक्तीला टॉयलेट मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, कारण बऱ्याच वेळा तुम्ही बसस्थानकांवर किंवा रेल्वे स्थानकावर सुलभ शौचालय नावाच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बघितल्या असतील ज्याच्यामध्ये पैसे देऊन तुम्ही वॉशरूमला त्या ठिकाणी जाऊ शकता. सो ओपन डेफिकेशन फ्री एरिया तयार करण्यासाठी सुलभ इंटरनॅशनल नावाची संस्था या बिंदेश्वर पाठक यांनी स्थापन केली होती आणि हीच त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे. सो सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते, कारण बऱ्याच वेळेला मानवी मैला जो आहे तो बऱ्याच वेळेला लोक आपल्या डोक्यावरून वाहून त्या ठिकाणी न्यायचे आणि ही डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत कुठेतरी बंद व्हावी म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न त्या ठिकाणी केलेले होते. ओके, येस. नंतर त्यांना पद्मभूषण म्हणजे 3 नंबरचा नागरी सन्मान त्या ठिकाणी मिळालेला आहे. पाण्याचं नोबेल आपण त्याला स्टॉकहोम वॉटर प्राइज म्हणतो तो पण मिळालेला आहे. नंतर लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, असे पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. प्लस स्वच्छ रेल्वे मिशनचे सदिच्छा त्या ठिकाणी दूत होते. न्यूयॉर्कचे जे काही मेयर आहेत त्यांनी 14 एप्रिल हा दिवस बिंदेश्वर पाठक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील केलेली होती आणि काही पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. द रोड टू फ्रीडम, द मेकिंग ऑफ लेजंड.
द मेकिंग ऑफ लेजंड नावाचं जे पुस्तक आहे ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागांमध्ये उघड्यावरच्या औषधोपचाराचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळं कुठेतरी दुर्गंधी असेल, अस्वच्छता असेल ती पसरते आणि या क्षेत्रामध्ये आपण त्यांनी करिअर करायचं ठरवलं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही बरीच गावं आहेत ती ओपन डेफिकेशन फ्री त्या ठिकाणी केलेली होती. त्यासाठी त्यांनी फार मोठं योगदान त्या ठिकाणी दिलं. याची केंद्र सरकारने दखल घेत त्यांना पद्मभूषण दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर वॉटर प्राइज देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सो फार मोठं नाव त्या ठिकाणी आहे. नंतर आहेत बालादीर गदर. लक्षात ठेवा, बालादीर गदर हे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे. सो प्रश्न विचारू शकता आयोग. सो हे कोणत्या राज्याशी संदर्भात होते तर तेलंगणा. तेलंगणामधले एक प्रसिद्ध विद्रोही कवी होते. 1980च्या दशकामध्ये आंध्र प्रदेश म्हणून तेलंगणा सेपरेट केलं जावं यासाठी फार मोठी लोकचळवळ त्या ठिकाणी राबवण्यात आली, जसं संयुक्त महाराष्ट्रासाठी राबवण्यात आली. सेम तशाच प्रकारे जेव्हा तेलंगणातील लोकांनी सेपरेट तेलंगणासाठी मागणी सुरू केली तेव्हा त्या काळामध्ये ह्यांची जी काही गाणी होती ती फार गाजलेली त्या ठिकाणी होती. एकेकाळी हा माणूस जो आहे तो नक्षलवादी चळवळीत ॲक्टिव्ह होता. नंतर नक्षलवादी चळवळीतून ते बाहेर पडले आणि नंतर लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी विश्वास ठेवायला सुरू केली. नंतर मतदानामध्ये वगैरे देखील सहभाग त्या ठिकाणी घेतलेला होता. सो बालादीर गदर हे तेलंगणातील सुप्रसिद्ध विद्रोही कवी होते. गुमद्दी विठ्ठलराव असं त्यांचं मूळ नाव होतं, परंतु त्यांनी त्यांचं नामकरण गदर असं केलं होतं. गदर करण्यासाठी कारण काय तर एक विद्रोही संस्था होती बघा, गदर पार्टी नावाची. इंग्रजांचं जेव्हा आपल्या देशामध्ये अस्तित्व होतं त्यांच्या वसाहतवादाला विरोध करणारी गदर पार्टी त्या ठिकाणी होती. सो गदर पार्टीवरून त्यांनी आपलं नाव बालादीर गदर असं त्या ठिकाणी केलं होतं. तेलंगणा राज्याच्या मागणीच्या आंदोलनात त्यांची जी काही गाणी होती ती लक्षवेधी ठरली होती. नक्षलवादी चळवळीत ते अनेक वर्ष कार्यरत होते आणि भूमिगत देखील त्या ठिकाणी होते. नंतर लोकशाहीवर विश्वास ठेवून ते मुख्य प्रवाहात सामील झाले. पोलिसांचा शरण त्या ठिकाणी आले होते. 2018मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पहिल्यांदा मतदान देखील केलेलं होतं. ओके, येस. नंतर भारतामधलं एक महत्त्वाचं नाव बिकाश सिन्हा हे एक आण्विक भौतिक शास्त्रज्ञ होते, म्हणजे न्यूक्लिअर फिजिसिस्ट त्या ठिकाणी होते. 3 आणि 4 नंबरचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नंबर 34. ओके, जसं तुम्ही CR राव यांना नंबर 23 लक्षात ठेवलंय, इथं बिकाश सिन्हा यांना नंबर 34 लक्षात ठेवायचा आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण हे एक आण्विक भौतिक शास्त्रज्ञ होते. नंतर पंतप्रधानांसाठी जे काही विज्ञान सल्लागार मंडळ आहे त्या विज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्य होते. कोलकाता इथं व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन नावाचं सेंटर जे आहे तिथं त्यांनी संचालक किंवा डिरेक्टर म्हणून काम केलंय. नंतर 6 इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्सचे डिरेक्टर म्हणून काम केले. इंडियन फिजिक्स असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि लंडन इथं जी काही इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स आहे त्याचे फेलो म्हणून देखील काम केलेलं आहे. ओके, सो लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्सला ह्या व्यक्तीबद्दल थोडं आलेलं होतं म्हणून मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, येस. नंतर डॉक्टर VS अरुणाचलम नावाची व्यक्ती आहे, त्यांचं निधन झालं होतं. तेव्हा लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्सला यांच्याबद्दल न्यूज आलेली होती. DRDO नावाची संस्था आहे, त्याला आपण डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो. त्या संस्थेचे माजी प्रमुख होते. सो आयोग असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की VSR अरुणाचलम यांचं नुकतंच निधन झालं, ते खालीपैकी कोणत्या संस्थेचे माजी प्रमुख त्या ठिकाणी होते? DRDO. नंतर बघा त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळालेला आहे. सो हे जर तुम्ही बघितलं तर हे कॉमन दिसते तुम्हाला. CR राव, कॅलमपुडी राधाकृष्ण राव यांचं जे काय आपण मृत्यूची बातमी बघितली त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि शांती स्वरूप भटनागर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. सो हे 3 कॉमन आहेत. नंतर 2 महत्त्वाच्या संस्थांचे जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कुठलं? एक तर ज्या संस्थेचे ते प्रमुख होते DRDO, आणि नंतर आहे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, त्याला आपण CSIR असं देखील म्हणतो. सो तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, CSIR आणि DRDOचे ते काय होते, त्यांना जीवन गौरव पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला होता. रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे पहिले भारतीय फेलो देखील होते. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांसाठी वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. फ्रॉम टेम्पल्स टू टर्बाईन असं एक त्यांचं पुस्तक देखील गाजलेलं आहे. तेजस नावाचं जे काही विमान प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचे उद्गाते होते, म्हणजे त्यांची संकल्पना त्या ठिकाणी होते. तेजस हे एक LCA आहे. LCA म्हणजे काय? लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, म्हणजे हलक्या जातीचं लढाऊ विमान. ओके, सो त्याला म्हटलं जातं तेजस. ओके, येस. नंतर शिरीष
कणेकर हे एक मराठी लेखक आहे, त्यांचं निधन नुकतंच त्या ठिकाणी झालेलं आहे. ते पत्रकार पण होते, समीक्षक पण होते, पण मेन ओळख त्यांची जी आहे ती लेखक या नावानं आहे. बरीच पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. त्या पुस्तकामध्ये पहिलं पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे, माझी फिल्लमबाजी. नंतर यादो की बारात हे पुस्तक त्यांचं परत गाजलं, पुन्हा यादो की बारात असेल. ओके, नंतर एक त्यांचं आत्मचरित्र आहे, त्याचं नाव आहे मी माझं मला. हे आत्मकथन किंवा आत्मचरित्र देखील त्या ठिकाणी आहे. सो ही काही पुस्तकांची नावं, बरीच पुस्तकांची नावं, चित्रपटामध्ये अभिनय केलेल्या चित्रपटांची नावं, गाण्याची नावं तुम्हाला येत असतात, परंतु परीक्षेला तुम्ही हे परीक्षेला जाता जाता त्या ठिकाणी करायचं आहे. रादर आयोग प्रश्न विचारत नाही याच्याबद्दल, परंतु स्काय इज द लिमिट, काही विचारू शकता आयोग आउट ऑफ द बॉक्स झोन. त्यामुळे हे माहिती असू द्यायचं. परीक्षेला जाता जाता फक्त याच्यावरनं नजर फिरवायची प्रत्येक ह्याच्यावरनं, कारण ह्यातला एखादं जरी तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तकाचं नाव किंवा पिक्चरचं नाव जरी आलं ना, तर ॲटोमॅटिकली परीक्षेच्या वेळेला तुम्हाला लक्षात येत असतं. आणि तसंही आपला MCQ पॅटर्न त्या ठिकाणी आहे. नंतर आहे येवेगेनी प्रिगोझिन. आता हे बघा, जून महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये हे थोडं मी डिटेलमध्ये घेतलं होतं. जून महिन्यामध्ये रशियामध्ये एक खाजगी लष्करी कंपनी आहे वॅगनर ग्रुप. ह्या वॅगनर ग्रुपनं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारलेलं होतं. इव्हन रशियाच्या मॉस्को या ज्या काही राजधानीचं ठिकाण आहे त्याच्या जवळ येऊन हे लष्करी कंपनीचे सैनिक येऊन थांबलेले होते. नंतर व्लादिमीर पुतिन आणि वॅगनर ग्रुप यांच्यामध्ये काही समझोता झाला. त्याच्यानंतर वॅगनर ग्रुप न बॅकआउट केलं आणि त्याच्यानंतर वॅगनर ग्रुपचा प्रमुख येवेगेनी प्रिगोझिन जो आहे तो त्या ठिकाणी बेलारूसमध्ये गेला होता. आणि जेव्हा वॅगनर ग्रुपनं अशी ॲक्टिव्हिटी केली तेव्हा खुलेआम रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी धमकी दिली की तुम्ही जे केलेलं आहे ते अतिशय चुकीचं केलेलं आहे, तुम्हाला याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. आणि कुठंतरी हे जे काही वाक्य आहे ते खरं ठरलेलं आहे. आणि ह्या वॅगनर ग्रुपचा प्रमुख येवेगेनी प्रिगोझिन याची हवाई अपघातात हत्या करण्यात आलेली आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. कारण अचानक एक विमान टेक ऑफ करतं आणि त्या टेक ऑफमधून अचानक हे विमान अपघात होऊन जमिनीवरती पडतं आणि त्याच्यावरती त्याच्यामध्ये हा येवेगेनी प्रिगोझिन नावाचा माणूस होता आणि तो त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. सो रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपला बदला त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की येवेगेनी प्रिगोझिन हे खालीपैकी कोणत्या लष्करी कंपनीचे प्रमुख होते. सो वॅगनर ग्रुप नावाचा एक ग्रुप आहे, त्याच्या कंपनीचे प्रमुख होतील. जर तुम्हाला हे काय होतं रशियाचं बंड बघायचं असेल तर आमची जून महिन्याची जी बॅच आहे ती आवर्जून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिसेल. ओके, सो असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की वॅगनर ग्रुप जो आहे तो खालीपैकी कोणत्या देशातील एक खाजगी लष्करी कंपनी आहे. रशियातील त्या ठिकाणी आहे. हवाई अपघातात त्यांचं निधन झाले. एकेकाळी पुतिन यांचे शेफ म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी होते. सो पुतिन यांना खाऊ घालणारा माणूस म्हणजे आचारी जो म्हणतो ना तो एकेकाळी हा होता. नंतर हा माणूस फार मोठा झाला, त्यानं बरेच हॉटेल्स रेस्टॉरंट सुरू केले. नंतर त्यानं स्वतःची खाजगी लष्करी कंपनी सुरू केली. या खाजगी लष्करी कंपनीला देखील रशियानं त्या ठिकाणी मदत केलेली होती. ओके, इव्हन 2014ला क्रिमेशनचं जे काही सत्ता त्या ठिकाणी घेतली, क्रिमिया नावाचा जो काही युक्रेनचा प्रांत आहे त्याच्यावर जेव्हा सत्ता काबीज केली रशियानं त्यावेळेला देखील वॅगनर ग्रुपनं सहाय्य केलं. इव्हन आता युक्रेन युद्धामध्ये पण रशियाला वॅगनर ग्रुपनं सहाय्य केलेलं होतं. परंतु जून 2023मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात या वॅगनर ग्रुपनं एक अयशस्वी सशस्त्र बंड त्या ठिकाणी केलेलं होतं आणि याच वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवेगेनी प्रिगोझिन यांना आता मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. ओके, नंतर एक महत्त्वाचं चित्रपटसृष्टीतलं नाव, त्यांचं नाव आहे सीमा देव. ह्या एक ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांचे पती रमेश देव हे देखील अभिनेते त्या ठिकाणी होते. आलिया भोगासी हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. बऱ्याच चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केलेला आहे. त्यातलं एक चित्रपट अतिशय महत्त्वाचा आहे, आनंद नावाचा एक चित्रपट आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील एक चांगला चित्रपट त्या ठिकाणी मानला जातो. महाराष्ट्र सरकारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला त्यांना 1963 मध्ये. पाहुरे किती वाट आणि सुवासिनी याच नावानं त्यांचं एक आत्मचरित्र आहे. सो सुवासिनी तुम्हाला या ठिकाणी पण दिसेल. सो सुवासिनी या नावानं त्यांचा चित्रपट पण आहे आणि त्याच नावानं त्यांचं त्या ठिकाणी आत्मचरित्र देखील त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर एक वेगळी व्यक्ती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. महाराष्ट्र टाइम्सला त्यांचं नाव आलं होतं, बथिनी हरिनाथ गौड. सो ह्यांचे एक वेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. सो यांच्याकडे बरेच लोक दम्याचे पेशंट म्हणून यायचे. त्यांना दम्याचा त्रास असायचा. दमा म्हणजे श्वास घ्यायला त्रास त्या ठिकाणी होतो आणि दम्यावर त्यांच्याकडे एक उपचार पद्धती होती, त्याचं नाव होतं मछली प्रसादम. सो ते काय करायचे, मुरेल नावाचा मासा आणि त्याला आयुर्वेदिक पेस्ट लावलेली असायची आणि ह्या मुरेल मासाचं आणि आयुर्वेदिक
टूथपेस्टचं मिश्रण जे असलेला मासा आहे तो त्या ठिकाणी त्या व्यक्तीला खायला दिला जायचा आणि लोकांमध्ये असं म्हटलं जायचं की हा मच्छली प्रसाद खाल्ल्यानंतर लोकांचा जो काही दमा आहे तो त्या ठिकाणी निघून जातो. सो बथिनी हरिनाथ गौड हे कशासाठी प्रसिद्ध होते तर दम्याच्या रुग्णांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या मच्छली प्रसादम या उपचार पद्धतीचा जगभर प्रसार करणारे व्यक्ती त्या ठिकाणी होते. सो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बथिनी हरिनाथ हे कशाची संदर्भात होते तर मच्छली प्रसादम या दम्याच्या उपचार पद्धतीसाठी. ओके, यस, आलं सगळ्यांना लक्षात. चलो, आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी करणार आहोत. मुद्दा हाच असतो क्विक रिव्हिजनचा की आतापर्यंत आपण जे काही बघितलेलं आहे ते अतिशय शॉर्ट आणि क्रिस्पमध्ये आपण 2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो पहिली व्यक्ती होती आपण ज्यांचं उल्लेख केला, नादो महानोर हे एक निसर्ग कवी आहेत. पळसखेड या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. बरीच कविता संग्रह लिहिलेले आहेत. गांधारी नावाची कादंबरी आहे. पु ल देशपांडे आणि मी, यशवंतराव चव्हाण आणि मी, शरद पवार आणि मी अशी काही पुस्तकं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. बऱ्याच मराठी चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. गाण्यांची नावं देखील आपण बघितलेत. ओके, जांभूळ पिकल्या झाडाखाली, चिंब पावसानं रानं झालं, मी रात टाकली, आम्ही ठाकर ठाकर, राजसा जवळी जरा बसा, मी काट्यातून. नंतर विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पद्मश्री आहे. पाणझडसाठी साहित्य अकादमी आहे. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार त्या ठिकाणी आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष होते. पहिल्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. CR राव हे एक गणिततज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. वयवर्ष 103 असताना त्यांचा मृत्यू झाला. पेन्सिल्व्हिया आणि बफेलो येथील युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर म्हणून काम त्या ठिकाणी करत आहेत. 23 नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. शांतीस्वरूप भटनागर सायन्स मेडल, आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार जो संख्याशास्त्राचा नोबेल समजला जातो हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केलेली आहे. कला दिग्दर्शक म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध होते. कर्जत या ठिकाणी त्यांनी ND स्टुडिओची उभारणी त्या ठिकाणी केलेली होती. ओके, 4 वेळा त्यांना कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. बरेच हिंदी आणि मराठी चित्रपटांची यादी आपण बघितली ज्याच्यामध्ये त्यांनी कला दिग्दर्शन म्हणून काम केले. त्याच्यामध्ये मुन्नाभाई MBBS, लगे रहो मुन्नाभाई, हरिश्चंद्राची फॅक्टरी, बालगंधर्व, राजा शिवछत्रपती, जोधा अकबर, स्लम डॉग मिलेनियर अशी काही त्यातल्या नावं आहेत. नुकताच एक चित्रपट आलेला होता पानिपत, त्याचं पण कला दिग्दर्शन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. हरी नरखे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष. महात्मा फुले यांच्या जीवनावरची काही पुस्तकं, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरची पुस्तकं, ओबीसींच्या भवितव्यावर कुऱ्हाड आणि दलित साहित्यांच्या शोधात अशी काही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. रंगनाथ पठारे समितीचे सदस्य त्या ठिकाणी होते. पुणे विद्यापीठाचं नामकरण असेल, भिडेवाड्याचं स्मारकामध्ये रूपांतर करणं असेल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते. सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉक्टर बिंदेश्वर पाठक यांचं निधन. टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख होती. पद्मभूषण हा पुरस्कार, स्टॉकहोम वॉटर प्राईज आणि लाल बहादूर शास्त्री पुरस्कार देखील मिळालेला त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर बालादीर गदर हे तेलंगणातील एक विद्रोही कवी म्हणून प्रसिद्ध होते. एकेकाळी नक्षलवादी चळवळीत ॲक्टिव्ह असलेला माणूस नंतर अचानक लोकशाहीवर विश्वास ठेवायला सुरू करतो आणि मुख्य प्रवाहात येतो. तेलंगणाच्या विधानसभेसाठी त्यांनी त्या ठिकाणी मतदान देखील त्या ठिकाणी केलेलं होतं. ओके, विकास सिन्हा हे एक आण्विक भौतिक शास्त्रज्ञ आहे. नंबर 34 पुरस्कार लक्षात त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे. बऱ्याच संस्थांचे संचालक म्हणून त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. DRDOचे माजी प्रमुख VSR अरुणाचलम यांचं निधन झालेलं आहे. CR राव आणि यांच्यामध्ये कॉमन गोष्ट आहे पद्मभूषण, विभूषण आणि शांतीस्वरूप भटनागर. CSIR आणि DRDO या 2 संस्थांचा जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. फ्रॉम टेम्पल्स टू टर्बाइन नावाचं पुस्तक देखील त्यांचं प्रसिद्ध आहे. शिरीष कानेकर हे एक लेखक म्हणून होते. माझी फिल्लमबाजी, यादो की बारात, पुन्हा यादो की बारात, मी माझं मला अशी काही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. एवेगेनी प्रिगोझिन यांचं निधन झालेलं आहे. रशियातली एक खाजगी लष्कर कंपनी आहे, तिचं नाव आहे वॅग्नर ग्रुप, त्याचे प्रमुख त्या ठिकाणी होते. याच वॅग्नर ग्रुपनं व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात एक सशस्त्र बंड त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा हवाई अपघातात निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. नंतर ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालेलं आहे. आलिया भोगासी हा पहिला चित्रपट आहे. सुवासिनी या नावानं त्यांचा चित्रपट देखील आहे आणि त्यांचं आत्मचरित्र देखील त्या ठिकाणी आहे. नंतर मछली प्रसादम या उपचार पद्धतीचा जगभरात प्रसार करणारे बाथिनी हरिनाथ गौड यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.